महाडच्या ऐतिहासिक 14 तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त साकारलेल्या पानाने पेटला वनवा या ऐतिहासिक मराठी नाटकाचा पोस्टर प्रकाशन सोहळा दादर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या शुभ हस्ते पार पडला। या नाट्यकृतीचे लेखक माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नाटकाच्या आशयाबाबत प्रखर भूमिका मांडत 14 तळे सत्याग्रह हा केवळ इतिहास नसून सामाजिक समतेसाठीचा जाज्वल्य संघर्ष आहे असं ठामपणे सांगितले। कार्यक्रमास निर्मात्या शारदा बडोलेसह निर्माता गणेश मोडक, अभिनेते गगन मलिक, गायक पावा, दिग्दर्शक प्रशांत निगडे, निर्मिती प्रमुख समीर सुर्वे, सल्लागार संशोधन इतिहासकार डॉक्टर संदेश वाघ, लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे संचालक सचिन मून उपस्थित होते। अस्पृश्यांनी 14 तळे वाटवले, आता ते वीरेश्वर मंदिरात प्रवेश करत आहे। तेथे देवांचे दर्शन घेऊन देवही वाटवतील। जागे व्हा, धर्म वाचवा, धर्म वाचवा। आंबेडकरांनी ते धर्मावरच घाला घातलाय। काही झाले तरी धर्म बुडू द्यायचा नाही। मंदिरात प्रवेश म्हणजे थेट आमच्या श्रद्धेशीच नव्हे तर शास्त्राच्या विपरीत चालवलेला खेळ। या बेबंदशाहीला आणि मुजोरीला त्याच मुजोरीने उत्तर द्यायला हवे। धर्म वाचवायचा असेल तर यांना पिटाळून लावायला हवे। चला रे, आज धर्मास तुमची गरज आहे। चला, धर्म वाचवा, धर्म वाचवा, धर्म आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखक आमचे बडोले सर ह्यांच्या माध्यमातून फर्स्ट टाइम म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवरती आम्ही म्हणजे मी तरी काम करतोय, पहिल्यांदाच माझा अनुभव। आणि आमचे मित्र प्रशांतजी हे पण ह्यांचं दिग्दर्शन लाभलं या नवीन नाटकाच्या प्रयोगाला आमच्या। सो सगळे कलाकार जरी नवीन असले ना तरी हा प्रयोग आमच्या नाटकासाठीचा पहिला आहे जो चित्रीकरण लोकांना वाटावं, सिनेमा पाहतोय हा अनुभव कुठेतरी यावा ह्या संदर्भात एक कल्पना आली होती। बडोले सरांशी एकदा बोललो होतो त्यावेळेला आणि मग हे साकार झालंय। सो प्लीज आवर्जून सगळ्यांनी पाहावं असं हे नाटक आहे। 14 तळ्याचा सत्याग्रह फार वर्षापूर्वीपासून आपण ऐकतोय, त्याचे धडे ऐकलेत, लोकांकडून ऐकलंय। पण मी खरं सांगतोय की एक नाटक बसवत असताना त्या पाण्याची खोली मला खरी जास्त जाणवली, अंतर्मुख व्हायला भाग पाडलं। माहीत नाही हे नाटक बसवता बसवता मीच त्या शतकात गेलो। आपण कुठे असतो, कुठल्या बाजूला असतो, काय झालं मला आता बोलताना अंगावर शहारा येतोय। कारण नाटक बसवत असताना त्याची खोली इतकी जाणवली, भयंकर काहीतरी घटना घडली होती आणि त्यातून एक लढा सुरू झाला, सत्याग्रहाचा लढा सुरू झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या रस्त्यावर ज्या माणसांना कोणी लक्षही देत नव्हतं, ज्या माणसांकडे, त्या माणसांना घेऊन एक लढा लढला आणि एवढ्या ताकदीने लढला आणि हा जबरदस्त सत्याग्रह जगभरात सगळीकडे पोहोचला। आत्ताच्या काळात नाटक घडतंय, मग भूतकाळात जातं, वर्तमान काळात येतं आणि माणूस अंतर्मुख व्हायला भाग पडतो। असं या नाटकाने सगळ्या प्रेक्षकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवलेली आहे आणि मला खात्री आहे की एक वेगळा प्रकार आहे। आत्तापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती त्यांच्या चरित्र दाखवणारी नाटकं बरीचशी आली असतील, पण या काळातून त्या काळात आणि त्या काळातून या काळात हा जो संदर्भ जो काही जोडलेला आहे ना, त्यासाठी मी लेखकाचे फार मनपूर्वक आभार मानतो। कारण त्यांनी एक वेगळी कलाकृती दिली। खरं सांगायला गेलं तर प्रकार बदलला, त्यामुळे निश्चित लोकांना फार आवडणार आहेत। यातले कलाकार नवीन हे सगळ्यांसाठी असे वाटत असले तरी ते रंगमंचावर बरीच वर्ष वावरणारे कलाकार आहेत, ते काम करत आहेत आणि त्यांनी खूप चांगलं काम यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तो विडा उचललेला आहे। आणि हे नाटक महाराष्ट्रभर माझ्या मताने जर आमचं काय म्हणतात ना बुरुज एवढा भक्कम असेल तर हे नाटक महाराष्ट्रभराच्या पण बाहेर जाईल आणि ते लोकांपर्यंत पोहोचेल अशी खात्री आहे। हे नाटक आवर्जून सगळ्यांनी पाहावं, पाण्याची खोली जाणून घ्यायला जरूर या, नाहीतर नाटक न पाहिल्याची तहान कायम तुम्हाला लागलेली राहील। धन्यवाद। हे 100 वर्षाच्या कालावधीमध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक तरुण नवीन 2026 मधला जी पिढी आहे ती आणि बाबासाहेबांनी 20 मार्च 1927ला जो पाण्याचा सत्याग्रह केला होता तो या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये आजच्या पिढीला धरून
ही नाटक आहे. अर्थातच या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीची वैचारिक परिस्थिती आपली सगळी, आपण कशा पद्धतीनं आजची पिढी विचार करते त्या पद्धतीनं संपूर्ण या नाटकामध्ये त्याचा भावार्थ आलेला आहे. अर्थातच हे 100 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशातील, या समाजातील, बहुजन समाजातील, अस्पृश्य समाजातील यांच्या मनामध्ये पडलेला भेद, अंतर किंवा ते आताची पिढी कशा पद्धतीने विचार करते ह्या सगळ्या गोष्टींचा या नाटकामध्ये निश्चितच अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आणि त्यालाच धरून आजची तरुण पिढी पण कशी त्याला बघते, बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाला कशा पद्धतीनं बघते, आज त्यांच्यापुढे काय आव्हान आहेत, असा सगळा विषय घेऊन ही नाटक या ठिकाणी आलेली आहे.